नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मागणीवरून आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत। तर बघा, बऱ्याच ठिकाणी जर शारीरिक पात्रता बसत असतील तर वनरक्षक आणि दारूबंदी या दोन्हीचा एकत्रित अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी आपल्याकडे आहेत। मग ह्या दोन्हीचा अभ्यासाचं एकत्रित प्लॅन कसं करायचं किंवा दोन्हीचा अभ्यासाचं नियोजन एकत्र कसं असलं पाहिजे, त्याच्या पात्रतामध्ये, अभ्यासक्रमामध्ये किंवा त्याच्या नियोजनामध्ये काय काय फरक आहे, त्याच्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर बघा, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जाहिरातीच्या संदर्भात सांगायचं झालं तर ही जी जाहिरात आहे, या दोन्ही जाहिरात जशा वेळेस मागच्या वेळेस वनरक्षक आणि एक्साईजच्या ज्याच्या अगोदर जी जाहिरात आली होती त्यावेळेस दोन्ही जाहिराती मागे पुढेच आल्या होत्या आणि तशाच पद्धतीने ह्या वेळेस सुद्धा मागे पुढेच येणार आहेत। मग दोन्ही मध्ये क्वालिफिकेशन मध्ये जर तुम्ही बसत असाल, आता दोन्ही क्वालिफिकेशन मध्ये काय फरक असतो, पात्रतेत फरक काय असतो, ग्राउंडवर काय फरक असतो, सगळं पाहणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये। जर तसं झालं की दोन्ही एका मागे एक आल्या तर तुम्ही दोन्हीचाही एकत्रित अभ्यास करू शकता आणि त्याच्याबद्दलचीच माहिती आपण सांगणार आहेत। त्याच्या अगोदर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर वनरक्षकची तयारी करताय तर आपण ब्लॅक पॅन्थर बॅच नावाची नवीन बॅच आपल्या ऍपवर लॉन्च केलेली आहे महाराष्ट्र अकॅडमी याच्यावर। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दर्जेदार शिक्षक शिकवणार आहेत, टेस्ट होणार आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत। सध्या ऑफर मध्ये ही 500 रुपयाला बॅच सुरू आहे, नक्की तुम्ही फायदा करून घेऊ शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लेक्चर आता नुकतेच 16 तारखेपासून म्हणजे नुकतेच सुरू झालेले आहेत आणि तुम्ही एकदा लाईव्ह बघितलेले लेक्चर पुन्हा डबल पुन्हा कितीतरी वेळेस बघू शकता। आणि जे विद्यार्थी दारूबंदी पोलीसची म्हणजे एक्साइज कॉन्स्टेबलची तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा आपण किंगफिशर नावाने बॅच सुरू केलेली आहे, दारूबंदी पोलीस बॅच। याच्यामध्ये फक्त दारूबंदी आणि जवान उत्पादन शुल्क जवान आणि वाहन चालकनी जवान या दोन पदांसाठी ही जी आहे ही बॅच असणार आहे। ही सुद्धा जाहिरात लवकरच येणं अपेक्षित आहे। ही रेकॉर्डेड स्वरूपात बॅच आहे, सध्या रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता। लवकरच तुमच्या मागणीने ते रेकॉर्डेड लाईव्ह स्वरूपात सुद्धा आपण त्याच्यात लेक्चर सुरू करू, पण पूर्ण बॅच रेकॉर्डेड स्वरूपात आहे। किंवा या दोन्ही एकत्र बॅच जर घ्यायच्या असतील तुम्हाला, कारण की आपण त्याचं डिस्कस करणार आहेत आज, तरी सुद्धा आपण कॉम्बो बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे, म्हणजे ब्लॅक पॅन्थर आणि किंगफिशर या दोन्ही एकत्रित बॅच घेतल्या आणि याच्यामध्ये जेवढा कॉमन सिलेबस आहे तो कॉमन शिकवला जाणार आहे, वेगळा सिलेबस आहे तो दोन्ही बॅचला वेगवेगळा शिकवला जाणार आहे। कॉम्बो मध्ये सुद्धा दोन्ही बॅचचा वेगवेगळा सिलेबस आहे तोही असणार आहे आणि कॉमन सिलेबस आहे तोही असणार आहे। आणि बॅच दोन्ही घेण्यापेक्षा वेगवेगळ्या एकत्र घेतलं तर तुम्हाला खूप स्वस्त पडणार आहे, म्हणजे 700 रुपयात दोन्ही बॅच तुम्हाला मिळणार आहेत। ह्या लक्षात येते, अशा पद्धतीने कॉम्बो बॅचचा सुद्धा फायदा करून घेऊ शकता। आता बघा, आपण पुढे जाणार आहोत, ह्या दोन पदाच्या फरकाबद्दल नेमकी माहिती काय याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत। सगळ्यात महत्वाचं पदांमधील फरक काय आहे। दारूबंदी पोलीस त्याला उत्पादन शुल्क जवान असं म्हणतो आणि दुसरं वनरक्षक म्हणतो आपण, दोन्हीचंही वेतन सारखंच आहे। तुम्ही म्हणताल सर खोटं बोलता तुम्ही, दारूबंदी पोलीस मध्ये लय मसाला माल मसाला पैसाही पैसा होताय आणि तुम्ही म्हणता कसं दोन्हीचा सारखंच आहे। अरे, सरकार देणारा पगार दोन्हीचा सारखाच आहे, S7 स्केल आहे दोन्हीचं। त्याच्यामुळं पदामधील फरक जर महत्वाचा सांगायचं झालं तर उत्पादन शुल्क जवान हे जे पद आहे आणि वनरक्षक पद हे तुमच्या पोलीस भरतीपेक्षा वगैरे कितीतरी भारी, लक्षात येते, खूप जास्त भारी। प्रमोशनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर वनरक्षक पद चांगले, कारण वनरक्षकचं प्रमोशन हे खूप फास्ट होतं, लक्षात येते। आणि दारूबंदी पोलीसचंही प्रमोशन होतं, डिपार्टमेंटल दोन्हीलाही एक्झाम देता येते, पण दारूबंदीचं प्रमोशन थोडंसं स्लो असतं, पण एक्साईजचं उत्पादन शुल्कचं पण वनरक्षकचं जास्त असतं। आणि पदामधील फरक, वेतन दोन्हीचंही सारखंच आहे। कामाच्या ताणाबद्दल सांगायचं झालं तर कामाचा ताण कुठेही गेलं तरी कामच आहे। उत्पादन शुल्क जवान जरा आरामात असतो, जसं पोलिसापेक्षा वनरक्षक एकदम आरामात असतो, तसं वनरक्षक पेक्षा उत्पादन शुल्क जवान जरा आरामात असतो। दोन्ही मधला वेतनामध्ये तर काही फरक नाहीये, वेतन समान आहे, मिळणाऱ्या पैशात फरक असू शकतो पण वेतन मात्र पोरांनो समान आहे, लक्षात। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सांगायचा तर पदोन्नतीबद्दल तुम्हाला सांगितलं की नेमकं काय आहे ते। एक्झाम डिपार्टमेंटल एक्झाम दोन्हीला पण आहेत, म्हणजे पदात जास्त खूप फरक नाहीये, कामं तर खूपच वेगवेगळे आहेत, पण अभ्यास म्हणून, सुरुवात म्हणून, नोकरीला लागायचं म्हणून कोणती नोकरी चांगली ह्या दोन्ही समोर जर ठेवल्या तुम्ही, तर मग तुम्हाला थोडंसं कोणती नोकरी चांगली असा जर विचार केला तर जवळपास दोन्ही नोकऱ्या सारख्याच आहेत, या पद्धतीने सांगतो। याचा अर्थ असा नाही कामं वगैरे सगळं सारखं आहे। हा पहिला मुद्दा झाला। त्याच्यानंतर बघा, पात्रतेमधला फरक, याच्यामध्ये खूप फरक आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे मी तुम्हाला वनरक्षक लिहितो आणि इकडे दारूबंदी पोलीस लिहितो। आता बघा, पात्रतेमध्ये फरक सांगतो। वनरक्षकला तुम्हाला 12वी पाहिजे, दारूबंदीला 10वीच पाहिजे,
आता तुम्ही म्हणाल मग एसटी मुलांना 10वीच आहे. इकडं मी प्लेन पात्रता सांगतो. डिटेलमध्ये वनरक्षकचा व्हिडिओ आपला उद्या येईल. दारूबंदीच्या डिटेल पात्रतेचा व्हिडिओ आपला ऑलरेडी आलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे, पण इथं मेन पात्रता सांगतो, बाकी मग ज्या सवलतीत त्या सांगत बसत नाही. 12वी वनरक्षकला आहे, दारूबंदी पोलिसला 10वी एवढीच पात्रता आहे. पात्रतेमधला फरक सांगतो. पण वनरक्षकला 12वी सुद्धा तुमचं सायन्स मध्ये पाहिजे, किंवा मग तुमचा भूगोल किंवा इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र किंवा गणित या तिन्हीपैकी एक विषय पाहिजे. इथं तसं काहीही नाही. तुम्ही फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. ही महत्वाची पात्रता आहे. लक्षात. शारीरिक पात्रता वगैरे का बघूया. शारीरिक पात्रतेबद्दल बोलूया. शारीरिक पात्रतेमध्ये सगळ्यात महत्वाचं पोरांनो उंचीची पात्रता आहे. उंचीची पात्रता सांगायचं झालं तर बघा, इकडे जर तुम्ही गेलात कुठं, वयाची पात्रता सांगतो अगोदर. वय इथं वनरक्षकला कमी आहे, 18 ते 27 आहे. इथं पोरांनो 18 ते 40 आहे, आणि आरक्षण असेल तर 18 ते 45 आहे. इथं आरक्षण असलं तर लईत लई तुमचं 32 पर्यंत वय आहे. म्हणजे वनरक्षकची वय जी मर्यादा आहे ती कमी आहे. एक्साईज उत्पादन शुल्क जवान म्हणजे दारूबंदी पोलीसची जी वयाची मर्यादा आहे ती 18 ते 40 वर्ष आहे. इकडं खूप जास्त वयाची मर्यादा आहे, पण इकडं लई वयाची मर्यादा असून फायदा नाही, कारण की ग्राउंड आहे याला. पोलीस भरती सारखी इव्हेंट आहेत, पुढे पाहणार आहेत आपण, तर हे काहीच फायदा नाही. 40 वर्षाचा आणि 38 वर्षाचा काय ग्राउंड देणार आहे. लक्षात आलं. पण आहे, दिली त्यांनी पात्रता एवढी. ठीक आहे ना. अशा पद्धतीने ह्या दोन महत्वाच्या याच्यामध्ये पात्रतेमध्ये फरक आहे. अजून एक महत्वाची पात्रता सांगायची झाली तर उंचीच्या संदर्भात पात्रतेत सुद्धा खूप मोठा फरक आहे. वनरक्षक हे कमी उंचीवाल्यासाठी आहे, त्यामुळे वनरक्षक मध्ये एक लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन हे वनरक्षकच्या जागा जास्त येतात. आणि मुलींसाठी सांगतो, मुलींसाठी वनरक्षकला कॉम्पिटिशन खूपच जास्त आहे. दारूबंदीसाठी जागा कमी असणार येतात. लक्षात. 1332 आहेत, पण त्याच्यामध्ये पण वाढ होणार आहे, टेन्शन घेऊ नका. उत्पादन शुल्कच्या लक्षात. इकडले सुद्धा वनरक्षकच्या 2000च्या पुढे जातील. पण लक्षात ठेवा, मुलींना खूप सोपं आहे, कारण की याची उंचीची जी मर्यादा आहे ना, एवढ्या हाईटच्या मुली जास्त सापडत नाहीत. त्यामुळे ज्या मुलींची उंची जास्त आहे त्यांनी बिनधास्त दारूबंदी फोकस करा. तिथं खूप चांगले रे, नोकरी खूप सुविधा चांगल्या आहेत, नोकरी खूप चांगली, जॉब खूप चांगला आहे, माल आहे, पैसा आहे, सगळंच आहे. लक्षात येत आहे. अशा पद्धतीने आहे. त्यामुळे तिकडे लक्षात ठेवा, त्या महत्वाची गोष्ट आहे. लक्षात. तर शारीरिक पात्रतेबद्दल सांगायचं झालं तर वनरक्षकची उंची किती रे, 163 सेंटीमीटर. आणि मुलींसाठी ज्या पोलीस भरतीला बिचारे पोरी बसत नाहीत त्या इकडे वनरक्षक करतात. लक्षात. 150 सेंटीमीटर एवढी उंचीची याची आहे. आणि एक्साईज मध्ये एकच घोळ आहे, तुमची उंची जास्त पाहिजे, तिथं तुमची उंची जास्त पाहिजे. इथं पुन्हा एसटीला तर लई सवलत 152.5 आणि 145 आहे एसटी साठी. लक्षात. पुन्हा नक्षली हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या, मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांना 2.5 सेंटीमीटर सवलत आहे, खेळाडूला 2.5 सेंटीमीटर सवलत आहे. नक्षल किंवा एखादा ड्युटीवर असताना वन कर्मचाऱ्याचं निधन झालेलं असेल त्याच्या एका पोराला 2.5 सेंटीमीटर सवलत आहे. म्हणजे इथं वनरक्षक मध्ये उंचीची सवलत खूप जास्त आहे. तशी एक्साईजला उंचीची सवलत खूप जास्त नाहीये. उंचीची बघा 165 सेंटीमीटर आणि 160 सेंटीमीटर. म्हणजे मुलगा असेल तर 165 पाहिजे, मुलगी असेल तर 160 पाहिजे दारूबंदीसाठी. म्हणजे इथं तुमची जी उंची आहे त्या उंचीची मर्यादा जास्त आहे. पण मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, मुलींची जी उंचीची मर्यादा 160 वाल्या मुलींचं प्रमाण थोडंसं कमी असतं. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन इथं मुलींना थोडंसं जागा कमी असल्या तरी कसं असणार आहे, कमीच असणार आहे. त्यामुळे दारूबंदी पोलीस ज्या मुलींचा अभ्यास आहे, अभ्यास करण्याची धमक आहे, ताकद आहे, त्यांनी नक्की याचा आतापासूनच अभ्यासाला लागा. तुमचा 100% फायदा होईल. वनरक्षकचा सुद्धा फायदाच आहे, वनरक्षकलाही लॉस नाहीये, मुलींना तर शक्यतो फायदाच आहे. कारण पोलीस डिपार्टमेंटची नोकरी करण्यापेक्षा या दोन्ही नोकरी मुलींसाठी खूप चांगल्या आहेत. लक्षात येत आहे. अशा पद्धतीने. पण पोलीस सारखे एवढं बी हे नाही, इकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, मेहनत खूप जास्त घ्यावं लागणार आहे. हे पण लक्षात ठेवा. अभ्यास जास्त करावा लागणार आहे. ग्राउंड थोडंसं त्यांच्यापेक्षा कमी करावं लागेल, पण अभ्यासातली मेहनत तुम्हाला जास्त घ्यावी लागणार आहे. ह्या ज्या झाल्या त्या पात्रतेमधल्या फरक आहे. बाकीचे छातीच्या बाबतीत मुलांची पात्रता दोन्हीची सेमच आहे. म्हणजे तुमची मुलांची छातीची किमान 79 भरली पाहिजे, आणि फुगवली तर फुगवल्यानंतर छाती तुमची किमान जेवढी छाती त्याच्या 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे, ही असते. म्हणजे तुमची 80 छाती भरली तर 85 झाली पाहिजे, 79 भरली तर 84 पर्यंत फुगली पाहिजे. अशा पद्धतीने त्याचं टार्गेट काय केलेलं असतं रे, निश्चित केलेलं असतं. हे दोन्हीकडे सारखेच पात्रता आहेत. वजनाच्या बाबतीमध्ये पात्रता आहे. वजनाच्या बाबतीमध्ये एक्साईजला मुलींसाठी फक्त 50 किलोग्रॅम कमी वजन असणं गरजेचं आहे, किमान 50 किलोग्रॅम. आणि मुलांमध्ये सांगायचं झालं, आपलं वनरक्षक मध्ये सांगायचं झालं तर तुमचं वजन आणि उंची योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं त्याचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे, निश्चित केलेलं आहे. त्याच्या पुढे जागा झाला अभ्यासक्रमामधला फरक. अभ्यासक्रमामध्ये खूप जास्त फरक नाहीये.
फक्त इकडे सांगतो तुम्हाला, इकडे दारू वनरक्षक जास्त डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तिथं बघा तुम्ही, आणि इकडे एक्सरसाइज लिहितो. इथं फक्त फास्ट मध्ये तुम्हाला दोन्ही पदातला फरक सांगायचा आहे. वनरक्षकच्या अभ्यासक्रमामध्ये सांगायचं झालं, वनरक्षकला निगेटिव्ह मार्किंग नाही, 2 मार्काला एक प्रश्न आहे. दोन्हीच्याही लेखी परीक्षा 120 मार्काच्याच येतात. फक्त इथं 60च प्रश्न येतं आणि इथं 120 प्रश्न येतं. 120 प्रश्नाला 120 मार्क येतं. इथं निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे आणि इकडे 60 प्रश्न येतं 120 गुणाला आहेत. म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न. अशा पद्धतीने याचं काय आहे रे स्ट्रक्चर करण्यात आलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं अभ्यासक्रमामधला, तर अभ्यासक्रमामध्ये मराठी, इंग्रजी, जीके आणि बुद्धिमत्ता वनरक्षकला आहे. बुद्धिमत्ता आणि प्रत्येकाचे 15-15 प्रश्न, मराठी, जीके आणि इंग्रजी 15-15 प्रश्न, 2 मार्काला एक प्रश्न, निगेटिव्ह मार्किंग नाही. एक्साइज मध्ये सांगायचं झालं, एक्साइज मध्ये मात्र अभ्यासक्रमामध्ये हेच आहेत, पण मॅथ्स याच्यामध्ये वनरक्षकला मॅथ नाहीये. एक्साइजला गेला तर तुम्हाला मॅथची तयारी करावी लागणार आहे. आणि हेच आहे, सेमच आहे सगळं, बरोबर आहे का? आणि इकडे फक्त एक लक्षात ठेवा, एक्साइज मध्ये पॅसेज दोन्हीला येऊ शकतो, नाही येऊ शकतो, ते पुढे कोणती संस्था पेपर घेणार त्याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे लगेच त्याच्यावर विचार करत बसू नका. मागच्या वेळेस पेपर घेतले तेव्हा पॅसेज आला होता, इथं सुद्धा तसेच विषय आहेत. आणि किती मार्क येतं इथं प्रत्येक वेळेस 1 मार्काला एक प्रश्न आहे. 1 मार्काला म्हणजे तुम्हाला किती इथं विषय बघा, 4 30 प्रश्न प्रत्येक विषयाचे येतं. म्हणजे 30 × 12 आणि इथं 15 प्रश्न येतं. इथं निगेटिव्ह मार्किंग आहे, इकडे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. प्रश्न जर वनरक्षकचे प्रश्न सोपे येतं, 2 मार्काला एक असून सोपे असणार आहेत, आणि यावेळी सुद्धा पॅटर्न सोपाच असणार, परीक्षा कुणी घेऊ द्या. एक्साइजचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न थोडेसे अवघड असतात, लक्षात ठेवा. एक्साइजचे प्रश्न जे आहेत ते अवघड असतात तुलनेने, वनरक्षकचे प्रश्न खूप सोपे असतात. इंग्लिश व्याकरण सुद्धा बेसिक विचारतात, मराठी बेसिक विचारतात, बाकीचे विषय आहेत तर इंग्लिश फक्त तुम्हाला इथं मेन पार्ट आहे, बाकीचे विषय तुम्ही करू शकता, सोपे असतं. पण एक्साइजचं मात्र सगळेच विषय जे अवघड विचारले जातात. आणि इथं वेळही बघा, वेळ समान आहे पण प्रश्न दुप्पट आहेत, लक्षात येते. प्लस इकडे निगेटिव्ह मार्किंग पण आहे, प्रश्न दुप्पट आहेत, निगेटिव्ह मार्किंग. इथं एक प्रश्न 2 मार्काला, निगेटिव्ह मार्किंग पण नाही वनरक्षकला. हा अभ्यासक्रमामधला फरक आहे. मैदानी चाचणीमध्ये फरक, मैदानी चाचणी खूपच वेगळी आहे. मैदानी चाचणीचा एक्साइजचा डिटेल व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलला टाकलेला आहे, तो जाऊन बघा तुम्ही. वनरक्षकला काय असतं सांगतो तुम्हाला, 1500 मीटर, सॉरी एक्साइजला सांगतो, 1500 मीटर, 100 मीटर आणि गोळा 30 मार्क, 30 मार्क आणि 20 मार्क, 80 मार्काचं ग्राउंड असतं. दोन्हीचंही 80 मार्काचं आहे. पण इथं एक्साइजला 3 इव्हेंट आहेत. आता इथं फक्त पोलीस भरतीचं 1600 ऐवजी 1500, एक्साइजचं दारूबंदीचं. वनरक्षकचे फक्त 2, एकच इव्हेंट आहे, फक्त पळायचं आणि पळायचं, एवढा एकच इव्हेंट आहे. हा लक्षात. वनरक्षकचा मुलींसाठी 3 किलोमीटर आहे, मुलांसाठी 5 किलोमीटर आहे. लक्षात आलं ना, 3 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर आहे, म्हणजे 3 किमी आणि 5 किलोमीटर एवढंच आहे वनरक्षक मध्ये. याचं सुद्धा स्ट्रक्चरचा आपण डिटेल व्हिडिओ उद्या येईल आपला वनरक्षकचा बद्दल स्पेशल, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहोत त्या व्हिडिओमध्ये, टेन्शन घेऊ नका. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे मैदानी चाचणीमध्ये खूप जास्त फरक आहे. पोलीस भरतीच्या पोरं इथं रिलेव्हंट आहेत जास्त, पण अभ्यासाला रिलेव्हंट नाही. तिथं अभ्यास डीप आहे, ग्राउंड सेम आहे पोलीस भरतीसारखं, थोडासा फरक आहे. हा, इथं फक्त काय रे, मुलींना 1000 आहे बरं का, तिकडे 800 असतं तर मुलींना 1000 मीटर आहे. मुलींचं सांगतो तुम्हाला, इथं हे मुलींना हे मुलांना नाही. मग बाकीचे इव्हेंट सारखेच, गोळा लहान असतो, फक्त टायमिंग थोडासा जास्त असतो मुलींना. त्याचा डिटेल व्हिडिओ आहे एक्साइजचा, आपला खाली दिसेल तुम्हाला, लगेच याच्या खाली खालीच व्हिडिओ दिसेल, तो बघू शकता तो तुम्ही. अशा पद्धतीने हा फरक आहे. लक्षात. स्पर्धा कुठे जास्त, तुम्हाला एक सांगतो, स्पर्धा दोन्हीमध्ये पण जास्त आहे. पण ग्राउंड आणि लेखी दोन्ही मिळून जर स्पर्धा सांगायचं झालं तर वनरक्षकची स्पर्धा जास्त आहे, जरी जागा जास्त असल्या तरी सुद्धा. कारण इकडे उंचीची मर्यादा जी आहे ती कमी आहे, त्याच्यामुळे इथं येणारे कॉम्पिटिशन असणारे पोरं भरपूर येतं. कारण पोलीस भरती होणारे मुलं पण उंचीमुळे बाजूला काढलेत, ते बरेच विद्यार्थी वनरक्षकची तयारी करतात. इव्हेंट सुद्धा एकच आहे इथं. इव्हेंट ग्राउंड हे एक्साइजचं अवघड आहे थोडंसं, याचं थोडंसं सोपं नाहीये, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर, पण एकच इव्हेंट आहे, त्याच्यावर फोकस देता येतो. इकडे तुम्हाला 3 वेगवेगळे इव्हेंट करावे लागतात, हे महत्वाचं आहे. आणि एक्साइजचं सांगतो, एक्साइज जो उंचीमध्ये बसेल ओव्हरऑल त्याच्यासाठी ही स्पर्धेत काय रे चांगला आहे. एक्साइज उंचीमध्ये बसला की चांगलंय, मुलींना तर खूप जास्त चांगलंय. त्याच्यामुळं दोन्हीची स्पर्धा मी तर म्हणेन सारखीच आहे, समान आहे. जागा सुद्धा दोन्हीच्या जवळपास सारख्याच असणार आहेत. एक्साइजच्या थोड्या कमी असतील, वनरक्षकच्या जास्त असतील, पण जवळपास दोन्हीचं कॉम्पिटिशन सारखंच राहणार आहे.
पेपर जरी स्वस्त म्हणतोय सोपा असला वनरक्षकचा तरी मग मेरिट जास्त लागतं. एक्सायचा पेपर खूप अवघड गेला तर थोडं मेरिट कमी लागेल. अशा पद्धतीने ह्या दोन्ही मधला फरक आहे. ह्या 2 पदं आणि 2 पदाची तुम्ही एकत्र जर तयारी करायची असेल तुम्हाला तर आपली कॉम्बो बॅच आहे. या बॅचचा 100% फायदा करून घ्या. दोन्ही फक्त सध्या ऑफरमध्ये 700 रुपयाला चालू आहेत आणि वेगवेगळ्या बॅच घ्यायचे म्हणलं तर वनरक्षक आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सुरू आहे. आपली ब्लॅक पॅन्थर बॅच महाराष्ट्र अकॅडमीवर. आणखी तुमचे काही प्रश्न असतील या दोन्ही पदाबद्दलचे वेगवेगळे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ. जास्त महत्वाचं उत्तर देणं गरजेचं असेल तर त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवू. बाकी आणखी काही अडचण असली तर कमेंटमध्ये बॅच बद्दल काही वाटत असेल तर इथं नंबर दिलेला आहे 9558585909. इथं तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा मग इथं कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता. तिथं सुद्धा तुम्हाला रिप्लाय मिळेल. थांबूया या ठिकाणीच. धन्यवाद.